डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. आमदार मोनिका राजळे यांच्यावर जमावाकडून दगडफेक करण्याचा प्रकार झालाय. बुधवारी सायंकाळी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडलाय. तर आक्रमक जमावापासून बचाव व्हावा यासाठी राजळे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला मतदान केंद्राच्या खोलीत कोंडून घेतलं. उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत 2 तास मतदान केंद्रात बसून असलेल्या राजळे यांची सुटका केली. तर या घटनेमुळे संतप्त झालेल्या हजारो राजळे समर्थकांनी रात्री शहरातील अहिल्यानगर रोडवरील माणिकदौंडी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेत राजळे आणि त्यांचे 4 समर्थक किरकोळ जखमी झालेत. मात्र राजळे यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यामुळे या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. या प्रकरणामुळे मात्र किरकोळ शाब्दिक चकमक वगळता शांततेत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेस गालबोट लागले. काल सायंकाळी राजळे या शिरसाटवाडी मतदान केंद्रावर वाद सुरू असल्याचं समजल्यावर त्या ठिकाणी गेल्या. तेथे शेकडो युवक जमा झाले आणि त्यांनी राजळे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी या तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस दल अपुरं असल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर राजळे यांच्या दिशेनं दगडफेक केली गेली. ती सुरू असतानाच राजळे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राच्या खोलीत नेलं आणि यावेळी मतदान प्रक्रिया संपलेली होती. जवळपास 1 तास यावेळी वीज गायब झाल्यामुळे राजळे यांना काही काळ अंधारात बसावं लागलं. दरम्यान घटनेची माहिती कळताच काही राजळे समर्थक शिरसाटवाडीकडे निघाले होते. तर त्या कालावधीत पाटील आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे शिरसाटवाडी येथे मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन आले आणि त्यांनी मतदान केंद्राजवळ जमा झालेल्या तरुणांना हुसकावून लावलं. काही मतदान केंद्र हे संवेदनशील असल्याचं पत्र मी आधी दिलं होतं. आज सकाळपासून अनेक मतदान केंद्रावर मला ठरवून विरोध करण्यात आला. शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर जाणीवपूर्वक माझी अडवणूक केली गेली, असं राजळे यांनी पाटील यांना सांगितलं. त्यानंतर राजळे यांना शिरसाटवाडी ते पाथर्डी या नेहमीच्या मार्गानं पोलिसांनी न आणता दुसऱ्या रस्त्यावरून पाथर्डीला आणलं. दरम्यान या घटनेची माहिती कळताच राजळे यांचे हजारो समर्थक अहिल्यानगर रोडवरील माणिकदौंडी चौकात जमा झाले आणि त्यांनी दगडफेक करणाऱ्या तरुणांवर तातडीनं गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली. तर रास्ता रोको आंदोलनही केलं. त्यानंतर आमदार मोनिका राजळे यांनी आंदोलकांना शांत करत कोणत्याही घोषणाबाजी करण्यास विरोध केला. तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे मी सुखरूप आहे. सर्वांनी शांततेत घरी जावं असं आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी कार्यकर्त्यांना केलं आणि त्यानंतर हजारो कार्यकर्ते इथून निघून गेले. शिरसाटवाडीच्या माणिकदौंडी रोडवर आणि फाट्यावर काही गाड्यांच्या काचा फोडल्याच्या घटना घडल्यात. बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास पाथर्डी शहरातील कोरडगाव चौकामध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी येऊन हाणामारी करणाऱ्या युवकांवर काठीच्या साह्यानं बळाचा वापर केला. दरम्यान मतदानाच्या वेळी टाकळी माणूर या ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शेकडो कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर येथील वातावरण निवळलं. राजळे कुटुंबानं कायम जातीय सलोखा ठेवण्याचं काम केलं. ही घटना निषेधार्ह असली तरीही या घटनेतील जे तरुण आहेत त्यांचं करिअर बर्बाद होऊ नये म्हणून आपण गुन्हा दाखल करणार नाही अशी भूमिका आमदार मोनिका राजळे यांनी घेतली. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.